वळूयात पुढील बातमीकडे। बातमी रायगडमधून आहे। महाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये ईव्हीएम बंद पडलंय, तर ईव्हीएम मशीन दुरुस्तीनंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं आणि त्यानंतर परत या मशीनची दुरुस्ती करण्यात आली आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। अजेश, साधारण किती काळ ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं? पाहायला गेलो तर आज पहाटे 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। मात्र महाड मधल्या एका मतदान केंद्रात जवळपास 15 ते 20 मिनिटं जी आहे ती मशीन बंद पडलेली होती। आता मी देखील त्याच मतदान केंद्राबाहेर आहे आणि आता सध्या ती आहे ती दुरुस्ती केल्यानंतर या ठिकाणची मतदान प्रक्रिया जी आहे ती एकदम सुरळीत सुरू आहे। आज 10 नगरपालिकेसाठी रायगडमध्ये मतदान होतोय आणि अत्यंत चुरशीच्या लढत जी आहे ती रायगडमध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होणं अपेक्षित होतं, मात्र महायुती मधलेच घटक पक्ष जे आहेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात रायगडमध्ये लढताना दिसत आहेत। महाडमध्येच आपण चित्र पाहिलं तर महाडमध्ये शिवसेना एकला चलोच्या भूमिकेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती झालेली आहे। अशीच काहीशी युती श्रीवर्धन मध्ये आणि पेन मध्ये झालेली आहे। तर रोहा, खोपोली, कर्जत आणि माथेरान या ठिकाणी शिवसेना जी आहे ती भाजप सोबत आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा सामना रायगडमध्ये पाहायला मिळतोय। जी अजेश, हे सामने आहेत आणि महत्त्वाची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे या नेत्यांची। मात्र निवडणूक सुरळीतपणे चालवावी आणि कोणतीही अशी तांत्रिक अडचण त्यात येऊ नये हीच आशा आता मतदारांकडून व्यक्त होते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।